हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार. कुठे साहेब? कोण बोलतोय? मतदारातून बोलतो तुमच्या. काय म्हणले? मतदारसंघातून बोलतो म्हणतो. हो बाळा, तुझं नाव गाव काय असेल ना, मतदारसंघातून म्हणल्यावर काय म्हणता येईल कुर्दळमधनं बोलतो साहेब, शंकर हो खोडके. बोल ना मग, पुरजळ मधून बोलतोय तर नाव सांगून बोल. शंकर खोडके बोलतोय. बोला, काय होतं शंकर? साहेब, मी एमपीसी करतोय. हा मित्रा. तर तुमच्या आमदारकीतून काही म्हणजे निधीमधून काही भेटू शकते का फंड वगैरे? पुण्यासाठी तशी मला काय प्रोव्हिजन असली तर लगेच करतो मी. तू पुण्यासाठी माहिती घे मला कुठं भेटले का. पुण्यासाठी मला क्लासेस लावायचे होते. क्लासेस आपण एका 3-4 महिन्यामध्ये वसमतला सुरू करतोय. कशासाठी? एमपीएससी युपीएससी चे क्लासेस वसमतला सुरू करतोय आपण 3-4 महिन्यात मित्रा. वसमत लावल्या? येस. नक्की होणार का पण? हो मित्रा. आणि शिक्षक वगैरे? अरे बाळा, जे एमपीएससी चे क्लासेस पुण्याच्या सगळ्या क्लासेस मध्ये शिकवतात, जे दिल्लीला शिकवतात ते हा. सगळे ऑनलाईन आपण इथं प्रोजेक्टवर दाखवणार आहेत. ऑनलाईन वगैरे ना? हा. नाही साहेब, आम्हाला ऑफलाईन पाहिजे होती, त्याच्यामुळं मी पुण्याला जायचा विचार केला होता. बरं, काय मदत लागेल तुला? काही आर्थिक मदत म्हणजे फंड वगैरे असेल काही? फंड तर तसा नसतंय काही गव्हर्नमेंटचा. त्याच्यामधनं काही मार्ग वगैरे? मार्ग वगैरे काढू, पण तुझी अगोदरची जी पद्धत होती का ती बरोबर नव्हती. मतदारसंघातून बोलायलो, हे ते नाव सांगायचं, बोलायचं खनखन. मी प्रत्येकाला सांगतो मी राजू वगैरे बोलतोय म्हणून. तुझ्या गावातल्या 100 लोकांच्या ओळखीत मला नावासकट पाठ आहेत. नाव सांगतोय व्यवस्थित सांगून बोलायचं ना. काही चुकलंय का साहेब? हा 100%. कशामुळं? नाही अगोदर तू नाव सांगून बोलायचं ना. काय सांगितलं अडचण ना. आहे ती समोर ये, असं फोनवर बोलत नसतात. उद्या ये किंवा मग तुझ्या गावात बोलव, मी येतो गावामध्ये. काय अडचण आहे ते मी सगळ्याला बोलून घेऊत आपण. काय अडचण आहे, कोणत्या पद्धतीने तुझा प्रश्न सॉल्व्ह करताय ते करूच आपण. ते आमच्या गावामध्ये तुमचा? हा, माझा नाही. घरचे येणार ना वाटतं तुमच्या? हो येतील ना. अच्छा, तरी पण हा, तुमच्या काय मनासारखं तरी झालंय पण. साहेब आता. काय म्हणला? तुमच्या मनासारखं झालंय म्हणलं आता. काय ओबीसीतनं आरक्षण दिले आता. तुला अडचण आहे का काही त्याच्याबद्दल? हा, मी ओबीसीत आहे ना. हो ना मग मित्रा, काय आम्ही म्हणजे तुला काय त्रास देऊन नाही झालंय का? मग त्रास होतोय का तुला काही? नाही, आता आमचं गाव 95% ओबीसी आहे ना साहेब. हॅलो. आमचं गाव म्हणलं 95% ओबीसी आहे साहेब. हो बाबा, आपण काय आता ते हम्म. ओबीसी मधून तुम्ही थोडीशी आहे साहेब ते. त्याला विरोध करायला नाही पाहिजे, कारण तुम्ही म्हणाय पाहिजे की आम्हाला वेगळं पाहिजे म्हणणं. काय म्हणला? वेगळ्यासाठी तुम्ही लढाय पाहिजे होतं. वेगळं कसं देता येईल? तू सांग कसं भेटायला पाहिजे, तुझ्या मनावर तू सांग ना कसं भेटायला पाहिजे. वेगळं म्हणजे 50%च्या वर देऊन. हो, आम्ही काय म्हणलो आलो माहितीये का त्यांना, हा मराठा समाजाच्या ज्या मराठा समाजानं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालते, हा हा. त्यांच्यासाठी आरक्षण भेटलं पाहिजे असं एवढंच म्हणणं होतं आमचं. नाही पण तुझं काय ओबीसी म्हणणं होतं मधून का घेणं वेगळं त्यांना चुकीचं भेटू आहे नाही ना. का मराठा समाजाला? नाही पण ओबीसी मधनं घेणं, ओबीसी तुम्हाला माहिती आहे ओबीसी मध्ये जाती किती आहेत तर. हो, पहिलेच तुझा ओबीसी. विरोध आहे का मराठा समाजाच्या जातीला आरक्षण भेटावं म्हणून? नाही, आम्हाला मग आता याच्या ओबीसी मधनं नाही ना आमचा विरोध. आमचा विरोध आहे वेगळं द्यायला पाहिजे. हो, मग आमचं तशी काय पर्टिक्युलर मागणी होती का? मग तुम्ही आता एवढं केलं त्यांच्यासाठी. हा, मंत्रालयापर्यंत गेले तुम्ही. हो जाणार, प्रत्येकाच्या प्रश्नासाठी आता आमच्यासाठी मग जाती काहीतरी धर्माच्या असेल ना जातो. तुमच्याकडे उपाय. हो 100% करतो म्हणलं ना तुला. दुसऱ्या कशाला चालला तू? हा, हा? हॅलो. नाही, आमचं गाव सर चल, 95% आहे ओबीसी. अरे 95% नाही 100% असू दे. तुझा हा, विरोध आहे का मराठा समाजाला? बोल. विरोध हा वेगळं आरक्षण देण्यासाठी आहे मला. वेगळ्या आरक्षणासाठी नाही, तुझा विरोध आहे ना मराठा समाजाला, म्हण तेवढं तू फक्त. ओबीसी मधनं नाही, फक्त ओबीसी मधनं नाही. काय म्हणला? ओबीसी मधनं नाही. भीती दाखवायला का उद्या यायलोत म्हणून? कुठं? गावात यायलो म्हणून भीती दाखवायला का तुझ्या? भीती काही नाही साहेब. हा मग तुझं मी सर काम सांग रे. तुझं काम सांग, मी काम करून देतो. पण जातीवाद जर करशील ना तर नीट करेल येऊन तिथं. जातीवाद काय सर याच्यामध्ये? मग कशामुळे एमपीएससी करायला तू मला मदत माग, मी तुला मदत करतो. पण ही पद्धत आहे का तुझी? मी तुला एमपीसी त्रास व्हायला का? मी काय म्हणतो साहेब? मी बोललो का तुला ओबीसीचं मराठायचं? नाही ना. हा, नाही ना. का? हॅलो.
तुला मी सगळी मदत करतो तुला एमपीएससी युपीएससी करण्यासाठी. काल सगळ्यात अगोदर जर पळत जात असेल ओबीसी समाजाला काय अडचण आली तर मी जातो. तुला अडचण आहे का? तुला त्रास व्हायला का? साहेब त्रास काही नाहीये. हा मग चल कामाचं बोलणं बाळा. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर कोणाला विचारा गावामध्ये माझं नाव, मी एमपीसी करतो का नाही विचारा. हो ठीक आहे रे बाबा, कित्येक एमपीएससी करणाऱ्या युपीएससी करणाऱ्या मुलाला मी मदत करतो. तर बरं. जातपात बघत. तुझं बरं. इंटिमेशन काय आहे तुझं? हा हा तुझं इंटिमेशन काय याच्यामध्ये? काय म्हणताय? अरे काय तुला का मी असं इंटिमेशन काय तुझं? अहो काय म्हणले सर? अरे तुझं इंटिमेशन काय जातीवाद करण्यामध्ये? जातीवाद काहीच नाही साहेब आमचा. हा मग आमच्या- कशामुळे म्हणतो माझ्यासोबत बाळा मराठा तुला? समाजाचे तुला विद्यार्थी मी काय म्हणलो? ए ऐक रे, हा. तू एमपीएससी ला मदत करतो म्हणून तुला काय म्हणलो मी? एका मिनिटात करतो म्हणून तुला मदत हो मी? बरोबर आहे, हो बरोबर आहे. तू कोणत्याही जाती धर्माचा असशील, सगळ्या जातीला आम्ही समान समजतो. नाही पण बरोबर आहे, तुम्हाला जातीवाद तुम्ही समजणं करू भागच नका आहे रे. साहेब. साहेब तुम्हाला हा, समजणं जातीवाद भागच करू आहे. नका तुम्ही. काल ओबीसी समाजाच्या, माळी समाजाच्या 2 माणसाचे घर जळाले. एका मिनिटात मी जाऊन त्यांना सगळी मदत करून आलो. मांडे नावाचा उखळीला माझ्या गाडीवर ड्रायव्हर माळी समाजाचा आहे, त्याला मी बरं, सांभाळतो. बरं. हजारो लोकांना सांभाळतो. असं जातीवाद करू नका रे तुम्ही. साहेब आमचा जातीवाद काहीच नाही. नाही मग कशाला बोलला? तुला मदत पाहिजे तर मदत माग ना. हे धंदे कशाला करायला आतापासून शिकणारा विद्यार्थी तू? अहो मी काय म्हणलं तुम्हाला, हा फक्त वेगळं आरक्षण दिलं तर हे नाही, होईल. नाही, मी सगळं तुझं टेप कर ना. हा? सगळं एक ना एक गोष्ट तुला सांगतो मी. मला पाठ आहे तू काय बोललास काय नाही ते. अगोदर तू काय म्हणला? मी मतदारसंघातून बोलतो. नाव बरोबर सांगायला आहे. तुला लाज वाटली तुझी? सांगितलं नाही का त्याच्यानंतर तू मी? काय म्हणला? सांगितलं नाहीस रे आधी. हा मी कधीच कोणाला वाकडं बोलत नाही. पण हा, तुझ्यासारख्याला जर तू तितका शहाणा असाल ना, तुझ्यापेक्षा मी काहीतरी बरोबर आहे. कोणासोबत जाती धर्माचा द्वेष करत नाहीत आम्ही. बर बर साहेब, 18 पकड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चलतो. सगळ्यात अडचणीच्या टाइमला सगळ्यात अगोदर उभं टाकतो. बर बर बर. हा काय बरोबर करायला? मग काय मग सांग ना. काही नाही, बघा तेवढंच मग. हो 100% मदत करतो तुला. मदत करतो आउट ऑफ. कधी येऊ सर भेटायला, कधी येऊ तुम्हाला? अरे तू कशाला येतो? तुझ्या घरी येतो सकाळी मी आज. उद्या का? हो कधी बी येतो. नाही मी तुला वाटत असलं तुझं काम आहे तू येतो वसमतला. नाही साहेब, मी अमरावतीला आहे इकडे. अरे असं खोटं बोलतोस का रे मग? तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का? अरे व्हिडिओ कॉल काय मग? आता अमरावतीला येतो मी. आता इथे इथे कशाला येतात?